नमस्कार मंडळी. तर मला काल मिरचीच्या ठेच्याला चांगला असा प्रतिसाद भेटला होता, तर मी ठरवलं आज मॅगी कशी बनवायची याची रेसिपी. तर चला बघूया वेजीज मॅगी कशी बनवायची. तर पहिलं कांदा, टॅमॅटो, गाजर, फ्लावर आणि शिमला मिरची हे कट करून घ्यायचे. त्यानंतर शायनिंग मारत हा असा पॅन गॅसवर ठेवायचा. गॅस पेटवल्यानंतर त्यात तेल टाकायचं, नंतर जिरं, परत मोहरी टाकल्यानंतर लसूणच्या पाकळ्या टाकायच्या. त्या पाकळ्या टाकल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा हा मस्त फ्राय करून घ्यायचा पूर्ण एकदम लाल होईपर्यंत. लाल झाल्यानंतर त्यात टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो टाकल्यानंतर आपला घरगुती मसाला टाकायचा. घरगुती मसाला टाकल्यानंतर शिमला मिर्च, परत फ्लावर आणि कापून घेतलेला गाजर टाकायचा आणि पूर्ण सगळं एकत्र मिक्स करायचं. त्यानंतर एकत्र मिक्स केल्यानंतर आपण मॅगी घेतली असणार, त्या मॅगीमधले दोन्ही मसाले नाही टाकायचे एकसाथ, तर त्यातला हा पहिला एक मसाला टाकायचा. हा एक मसाला पूर्ण टाकून झाल्यानंतर पूर्ण परत थोड्या वेळ मिक्स करायचं आणि थोडं वाफेवर शिजवत ठेवायचं. आणि हा मसाला टाकल्यानंतर त्यात परत अजून आपला मॅजिक मसाला टाकायचा. मॅजिक मसाला हा कुठेही दुकानात भेटतो, तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर हा सिक्रेट मसाला आहे माझा, तोही मी ह्याच्यात मिक्स केला आहे आणि मस्त असं एकत्र त्याचं मिश्रण केलं आहे. त्यानंतर ह्यात थोडंसं पाणी टाकायचं, जेवढी आपली मॅगी आहे तेवढं पाणी टाकायचं. त्यानंतर स्वादिनुसार नमक टाकायचं आणि नंतर मॅगी टाकायची आणि वाफेवर 2 मिनटं शिजवत ठेवायची. शिजवता असा फालतूपणा करायचा, डान्स करायचा, म्हणजे कसं आपला टाईमपास पण होतो आणि तुमचा पण टाईमपास होतो. त्यानंतर परत जो एक कापून ठेवलेला मसाला आहे तो नंतर परत एकदा टाकायचा. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि अशा प्रकारे आपली मॅगी रेडी झालेली आहे, चविष्ट मॅगी. तर मला नक्की तुम्ही खाऊन सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, बिकॉज मी तर खाल्ली आणि मला खूप अशी यम्मी वाटली. स्वतःचा शहाणपणा स्वतः करावा. आणि नंतर मी माझ्या बाजूवालीला पण खायला दिली, जी आमच्या बाजूला एक शेजारची एक गोड मुलगी आहे, आणि तिने खाऊन मला असं सुंदर असं रिॲक्शन दिलेलं की तुम्ही बघू शकतात. ओके, बाय.